तुमचाही पापड तेलात तळताना अशा प्रकारे फुटतो, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। जास्त गरम तेलामध्ये पापड तळल्यावर त्याच्यावर उष्णतेचा दाब पडतो, त्याच्यामध्ये बाष्पीभवन निर्माण होऊन वाफ बाहेर पडते आणि पापड तिथेच फुटतो। यासाठी तेल जास्त गरमही नको किंवा थंडही नको, मीडियम फ्लेमवर पापड तळायचे, म्हणजे याच्यावर कुठल्याच प्रकारचा दाब पडत नाही। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मराठमोळी A1 सुटनाथ किचनला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन तुमचाही पापड तेलात तळताना अशा प्रकारे फुटतो, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। जास्त गरम तेलामध्ये पापड तळल्यावर त्याच्यावर उष्णतेचा दाब पडतो, त्याच्यामध्ये बाष्पीभवन निर्माण होऊन वाफ बाहेर पडते आणि पापड तिथेच फुटतो। यासाठी तेल जास्त गरमही नको किंवा थंडही नको, मीडियम फ्लेमवर पापड तळायचे, म्हणजे याच्यावर कुठल्याच प्रकारचा दाब पडत नाही। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मराठमोळी A1 सुटनाथ किचनला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन तुमचाही पापड तेलात तळताना अशा प्रकारे फुटतो, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। जास्त गरम तेलामध्ये पापड तळल्यावर त्याच्यावर उष्णतेचा दाब पडतो, त्याच्यामध्ये बाष्पीभवन निर्माण होऊन वाफ बाहेर पडते आणि पापड तिथेच फुटतो। यासाठी तेल जास्त गरमही नको किंवा थंडही नको, मीडियम फ्लेमवर पापड तळायचे, म्हणजे याच्यावर कुठल्याच प्रकारचा दाब पडत नाही। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मराठमोळी A1 सुटनाथ किचनला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन